नमस्कार. आज आपल्या समवेत आहेत पूजा डकरे, सामाजिक कार्यकर्त्या तथा राजकीय क्षेत्र असो की स्पर्धा परीक्षेतले क्षेत्र असो, या संपूर्ण विषयावरती त्यांचा मुळात प्रचंड प्रमाणात अभ्यास आहे. या MCRच्या अंतर्गत आम्ही विविध मान्यवरांच्या या ठिकाणी मुलाखती घेतच असतो, जसं की सामाजिक, राजकीय या व्यतिरिक्त इतर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती या ठिकाणी आम्ही घेत असतो. याच पद्धतीने आज आपल्यासोबत एक पूजा डकरे, एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आज आपल्या समवेत आहे. त्यांचं मी सर्वप्रथम MCRच्या वतीनं स्वागत करतो. नमस्कार मॅम. आपण सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदाच आलात, आपलं स्वागत आहे. आपण आम्हाला थोडक्यात आपला परिचय या निमित्ताने करून द्यावा अशी अपेक्षा आहे. ॲक्च्युली मी आर्वी तालुक्यामधनं आहे. आर्वी तालुका हा वर्धा जिल्हा इथे येतो, जिल्ह्यामध्ये येतो. आर्वीमध्ये माझं 12वीपर्यंत शिक्षण झालेलं, मॉडेल हायस्कूल येथे. त्यानंतरचं शिक्षण माझं 12वी नंतरचं BCom मी विद्याभारती महाविद्यालयामधनं केलं, अमरावतीमधनं. ते प्रतिभाताई पाटील यांचं कॉलेज आहे आणि बरंचसं शिकायला मिळालं तिथनं. टीचर स्टाफ वगैरे खूप छान होता. त्यानंतर MA इकॉनॉमिक्स पुण्यावरनं केलं, वाडिया कॉलेजमधनं. आणि नंतर माझं सिलेक्शन टाटा इन्स्टिट्यूट मुंबईला झालं. मुंबईला मी MCA अर्बन पॉलिसी अँड गव्हर्नन्समधनं एज्युकेशन केलेलं. आपण जसं आत्ता एज्युकेशनच्या बद्दल आपण माहिती दिली, वाणिज्य विषयात आपण पदवीधर आहात आणि पदवी घेत आपण पुढं आपला प्रवास जो आहे तो पुढं आपण घेतलेलाच आहे. परंतु आपण या प्रवासाच्या माध्यमातून वेल क्वालिफाय असताना देखील आपण एकदम सामाजिक क्षेत्रात उडी जी घेतली, त्याच्या मागचं कारण नेमकं काय आहे? कारण असं आहे की आपल्या समाजामध्ये बरेचसे इश्यूज आहे, बऱ्याचशा गोष्टी आहे ज्याला समजणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि समजणं म्हणजे एक वेगळ्या दिशेने समजणं महत्त्वाचं आहे. जसं उदाहरण तुम्हाला सांगते की एखादे म्हणजे जनता आहे किंवा एखादा वर्ग आहे, ते आपल्या कुठल्या समस्येसाठी आंदोलन करतात. जसं मराठा आंदोलन झालं, बाकी आंदोलन होत राहतात. MPSC साठी आता आंदोलन चालू आहे किंवा बऱ्याचशा मागण्यासाठी आंदोलन होतात. मग ते आंदोलन होत असताना त्या आंदोलनातील लोकांना दडपून टाकणं, त्यांना जेलबंद करणं हा त्याच्यावरचा उपाय नसतो. तर उपाय खरा हा असतो, मुळात त्याच्या जायला हवं आपण की त्यांच्या समस्या काय, त्या समस्येचं निराकरण कसं करता येईल. हे जे वेगळा दृष्टिकोन आहे तो महत्त्वाचा, पुढे येणं खूप महत्त्वाचं आहे. निराकरण करणं इम्पॉर्टंट आहे, कारण कोणी असंच पुढे येणार नाही, कोणी आंदोलन करणार नाही. 10 दिवस उपोषण करायला कोणी इथे रिकामं नाही, आपलं घर संसार सगळं सोडून. तर त्यासाठी कुठेतरी ही दृष्टी डेव्हलप होणं इथे अतिशय गरजेचं आहे समाजामध्ये. आपण आता आंदोलनाचा मुद्दा काढला होता, जे की आता नागरिकत्व कायद्यावरती प्रचंड प्रमाणात आंदोलन सुरू आहेत. कालच एका विद्यापीठामध्ये, शहरी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाली, मुलींच्या हॉस्टेलवर जाऊन मारहाण झाली. आणि याच्यावर आता असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला की हे आंदोलन करावे नाही. जे आपला जो कायदा आहे, जो नागरिकत्व कायदा असेल किंवा जो एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुठेतरी याच्यावरती गदा येते आहे का, असं आपल्याला वाटतं? हा, मला बिलकुल वाटतं. कारण चुकीचं आहे की जाऊन कोणाला मारणं, दडपशाही आणणं चुकीचं आहे. इथे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्रास या गोष्टी होणं चुकीचं आहे. मग आज जर या गोष्टी होत आहे तर उद्या तुम्ही कोणाला मारून दफनून देणार, हे लोकशाहीमध्ये घातक आहे. इथे कायदे निर्माण होतील, वेगवेगळे मतप्रवाह या देशामध्ये होतील. तर मतप्रवाह एक मतप्रवाह आहे, त्याला मी ॲग्री असावं, सहमत असावं हे गरजेचं नाही ना. माझे वेगळे मतप्रवाह असू शकतात. मग माझे वेगळे मतप्रवाह आहे यासाठी तुम्ही तुमच्या मताप्रमाणे मला करण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी वरती दडपण आणू शकत नाही, तुम्ही मला जेलबंद करू शकत नाही किंवा तुम्ही मारू शकत नाही. मारण्याचा अधिकार हा पोलिसांना पण नाही कायद्यानुसार. हे चुकीचं आहे सर्रास. तरी पोलीस मारतात. मग यासाठी आपण असं म्हणतो का, सदरक्षण आहे खलीनग्र नाही, असं जसं ब्रीदवाक्य आहे पोलिसांचं, तर पोलिसांनी फक्त रक्षण करणे हा त्यांचा जे ब्रीदवाक्य दिलेलं आहे, त्या ब्रीदवाक्याशी पोलीस सहमत नाहीत का? ते कायद्याचा वापर त्यांच्या वेगळ्या पद्धतीने करत आहेत काय? आपण याबद्दल काय सांगू शकतो? असं करू नये, कायद्याचा गैरवापर त्यांनी बिलकुल करू नये. कोणाला हात उचलण्याचा, मारण्याचा अधिकार पोलिसांना नाही. आणि जर ते हे करत असेल तर कुठेतरी राजकीय दबाव सुद्धा त्यांच्यावरती असतो. कोणालाही आपली नोकरी घालवण्याचा शौक नसतो, आनंद नसतो. कुठेतरी त्यांच्यावरती दडपण येतं आणि अधिकारी हा राजकीय दडपणाखाली असतो, तो स्वतंत्र नसतो. जेवढं मी सिस्टम बघितलं, प्रशासन बघितलं, त्यानुसार मी बोलू शकते.
आपण जसं आत्ता म्हणलात की प्रशासन आपण बघितलेलं आहे किंवा प्रशासनात जशी सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा आपण अभ्यास केलेला आहे. आपण हे सामाजिक कार्य करत असताना आपण प्रशासकीय यंत्रणेवर परत जातो की जसं लोकसभेच्या काळामध्ये असेल किंवा विधानसभेच्या काळामध्ये असेल विविध अशी आश्वासनं जनतेला दिली जातात बिलकुल. आणि त्या आश्वासनाची पूर्तता केली जातच नाही मुळात. नाही. बरोबर आहे. मग त्याला प्रशासन कारणीभूत आहे का लोकप्रतिनिधी कारणीभूत आहेत? जर लोकप्रतिनिधी कारणीभूत असतील तर असा कुठला कायदा संमत करायला पाहिजे जेणेकरून की ते जनतेला न्याय मिळेल आणि प्रशासन म्हणाल्यापेक्षा प्रशासनाने चांगलं कार्य करेल आणि लोकप्रतिनिधी पण चांगलं कार्य करू शकतील. याबद्दल काय? जनतेला न्याय मिळतच नाही आहे. गंभीर परिस्थिती आहे जी मी बघते, बाकी लोक सुद्धा बघताय. आणि राहिला प्रश्न आश्वासनाचा, तर आश्वासनाविषयी कायदा निर्माण व्हायलाच हवं. जे काही आश्वासन दिले जातात ते तोंडी न देता लिखित स्वरूपात घ्यावे आणि लिखित स्वरूपात घेतल्यानंतर 5 वर्षात आश्वासनाची परिपूर्तता होत नसेल तर त्या आश्वासनावरती गुन्हा दाखल व्हावा, ते कोर्टामध्ये चालावं. हा जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत आपण विकासाच्या दिशेने पाऊलवाट नाही करू शकत. जसं आपण कायद्यासंदर्भात आता विचारविनिमय केला, मला असं म्हणायचं वाटतं या ठिकाणी की जसं हे इलेक्शनचा काळ येतो, या इलेक्शनच्या काळामध्ये प्रचंड पैशाची उधळण होत असते. बिलकुल. आपण एका बाजूला आपण असं बघतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे लोकशाहीचं राज्य आहे किंवा लोकशाहीचा देश आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये पैसा वाटून मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल होतो आणि जनता त्या पद्धतीने मतदान करते. मग यामुळे असं वाटत नाही का की देशाच्या अर्थव्यवस्थेवरच नव्हे तर देशाच्या संबंध विकासावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे? खूप जास्त परिणाम होत आहे. कसं हे बघा, ज्या वेळेला आपण पैसा वाटून मतदान करतो किंवा मतदानच विकत घेतल्या जाते त्या वेळेला इथे व्यवहार असतो आणि जिथे व्यवहार असतो तिथे विकासाचा विचार केला जात नाही. कारण मी लोकप्रतिनिधी आहे, समोरचं मतदार आहे, मला जर माझं मत विकत घ्यावं लागत असेल तर मी विकासाचा विचार करणार नाही ना. हा विचार मतदारांनी करावा. कारण इथे लोकप्रतिनिधीचं नाही चुकत, कारण लोकप्रतिनिधी आहे ते मतदान घेण्यासाठी काही करते, पण हे आपल्याला जनतेला समजावं की आम्हाला विकास हवा की पैसा हवा ते जनतेने ठरवायचं. जनतेने ठरवायचं. लोकशाहीमध्ये सर्वस्व अधिकार जनतेला असतात, जनता काही करू शकते. बरोबर आहे. जसं आपण आता जनतेच्या संदर्भात आपण आता प्रश्न केला, परंतु गेल्या अनेक वर्षापासून आपण असं बघतो की यंत्रणा कुठली असू द्या, प्रशासकीय असू द्या की लोकप्रतिनिधी यंत्रणा असू द्या, देशामध्ये सातत्याने गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हो. पहिला मुद्दा. बिलकुल. दुसरा मुद्दा, स्त्रियावर अत्याचार होत आहे. बिलकुल. लाठीचार्ज होत आहे आणि यासोबतच बलात्काराचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत कुठलाच कायदा संमत झाला नाही. यासाठी आपला पाठपुरावा काय आहे? मी मुख्यमंत्र्यांना 2 निवेदन दिले, महिलांविषयी दिलेले, की निर्भया फंड जो आहे, जो फंड तुम्ही दिल्लीला निर्भयावरती अत्याचार झाल्यानंतर जो फंड शासनाने दिलेला आहे, प्रत्येक राज्यासाठी वेगळा फंड दिलेला आहे की त्या फंडचा उपयोग करा. ज्या व्यक्तीवरती अत्याचार होतो त्यांच्या फॅमिलीला मदत करा, त्यांना मदत करा, सक्षमीकरणासाठी गोष्टी करा. पण या गोष्टी 5 वर्षामध्ये काहीच केलं नाही. फंड तसाच राहतो. मग तुम्ही किती सिरियस आहात, किती गांभीर्याने महिलांचा विषय घेता हे दिसता येत नाही. त्यासाठी मी 2 निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. पहिलं तर हे की निर्भया फंडचा उपयोग महिला सक्षमीकरिता करावा. कराटे आणि शस्त्रास्त्र जे प्रशिक्षण आहे ते शालेय पासनं महाविद्यालयापर्यंत मोफत देण्यात यावे, मुलींना देण्यात यावे, मोफत देण्यात यावे. त्यांना मानसिक शारीरिक तऱ्हेने सक्षम बनवण्यात यावे. कारण पोलीस प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, प्रत्येकाला संरक्षण देणं इथे पॉसिबल नाही. ज्या वेळेला एक मुलगी सक्षम असेल त्यावेळेला ती स्वतःचा सामना करू शकेल. बरोबर. आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षण असेल तर ती चांगल्या दिशेने पुढे जाऊ शकेल. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. याचा विचार देशाने करावा, फक्त महाराष्ट्रानेच नाही. बरोबर आहे. जसं आत्ता परवा नुकतेच हैदराबादमध्ये बलात्काराचं प्रकरण घडलं आणि तात्काळ यांना जी बलात्कार करणारी जी होती गुन्हेगार त्यांना तात्काळ शिक्षा देण्यात आली. तर ती एन्काउंटर करण्यात आलं. तर ते एन्काउंटर योग्य होतं का अयोग्य होतं? चुकीचं आहे. चुकीचं कसं आहे हे मी सांगते. पोलीस जर तत्काळ एन्काउंटर करत असेल, मला सांगा किती दिवसात एन्काउंटर केलं? खूप कमी दिवसात केलं. तेवढ्या दिवसामध्ये तुम्ही हे प्रूव्ह करू शकत नाही की तेच दोषी होते, तेच गुन्हेगार होते. मे बी ते गुन्हेगार नसेल किंवा दुसऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी तुम्ही त्यांना संपवलं असेल. आपल्या देशामध्ये कायद्याची तरतूद यासाठी दिलेला आहे की खरा गुन्हेगार पकडून त्याला शिक्षा देण्यात यावी. जर तत्काळ होत असेल, उद्याला मी गुन्हेगार नाही पण मला जर पोलिसांनी
म्हणजे कुठलेही गुन्हे, चुकीचे गुन्हे लावून मला जर काही केलं हा. तर रिस्पॉन्सिबल कोण होणार? अगदीच. पोलीस मग उद्याला जाऊन कोणाला पण आम्ही मोठ्या गुन्हेगारांना लपवण्यासाठी दुसऱ्या लोकांना समाप्त करून देईल, एन्काउंटर करून टाकणार, फाईल क्लोज करून टाकणार, कोणाला काही समजणार नाही. त्यामुळे या गोष्टी आधीपासून आपल्या कायद्यामध्ये आहे. म्हणजे असं आपल्याला वाटतं का त्या गुन्हेगारांची चौकशी न करताच त्यांना एन्काउंटर केलं गेलं? नाही, असं मला वाटत नाही. पण होऊ शकतं, नाही पण होऊ मला असं शकतं. एक डाऊट मनामध्ये आहे. पण मला असं म्हणायचं की पोलीस प्रशासन जे आहे, पोलीस प्रशासनाने जी कालची भूमिका घेतली हैदराबादच्या प्रकरणामध्ये, त्या प्रकरणामध्ये नक्कीच काहीतरी पुरावे तपासले असतील, एन्काउंटर केला असेल. जसं की आपल्याकडे फाशीची तरतूद आहे, परंतु फार उशिरानंतर दिली जाते. 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष त्याला सडू देतात आणि त्याच्यानंतर फाशी दिली जाते. तोपर्यंत ते प्रकरण शांत होऊन जातं. अशा स्थितीमध्ये ही किल्लं प्रकरण देशाच्या जनतेच्या दृष्टिकोनातून योग्य होतं, कारण लोकांनी त्याच्या संदर्भामध्ये जल्लोष केला आणि आपण एका साईडला म्हणतो की कायद्याच्या दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे. तर आपण काय बाजू मांडू शकता या संदर्भामध्ये? नाही आहे असं मी म्हणत नाही, ते दोषी नव्हते असंही म्हणत नाही. मे बी दोषी असेल किंवा नसेल, हा चर्चेचा विषय, हा एव्हिडन्सचा विषय, आपण त्याच्याविषयी बोलू शकत नाही. पण भविष्याचा विचार केला तर आपल्याला ही शक्यता नाकारता येत नाही की मोठ्या गुन्हेगाराला लपवण्यासाठी काही असं होऊ शकते, कुठेही काही होऊ शकते. इथली पूर्ण सिस्टम मॅनेज आहे, सेटिंग आहे. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही इथली प्रत्येक गोष्टी विकत घेऊ शकता, तुम्ही स्वतःला वाचवू शकता. आणि या सगळ्या गोष्टी ज्या होत आहे याला सर्वस्व जबाबदार न्याय व्यवस्था आहे. आपल्या इथे न्याय व्यवस्थेचं कुठेच काही नाही आहे. वर्षानुवर्ष न्याय व्यवस्थेत जातात, न्याय मिळत नाही, लोकांचं आयुष्य जातं. त्यामुळे लोक सुद्धा न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवावा किंवा नाही हा प्रश्न आहे लोकांचा. त्यामुळे लोक न्याय व्यवस्थेवरती विश्वास लोकांचा राहिलेला नाही. कारण तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट आणा, बाकी गोष्टी करा, तुम्ही वर्षानुवर्ष प्रकरण का हे करता, पुढे वाढवता. आणि ते ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांनाच कोर्टामध्ये फिरावं लागतं. जे अन्याय करतात ते चांगलं आयुष्य जगतात. ही पूर्ण चुकीची पद्धती आहे. पहिलं आपल्या देशामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये बदल करायला हवा. न्याय व्यवस्था शिल्लकच राहिलेली नाही इथे. चुकीची न्याय व्यवस्था आहे, जी बदल करणं महत्वाचं आहे. हे बदल केलं नाही, आज एन्काउंटर झाला, उद्याला हत्या होतील, गुन्हेगारी वाढतील आणि गुन्हेगारी वाढलेलेच आहे. मी आता मागचं एक प्रकरण ऐकलेलं की एका मुलीवरती, नाबालिक मुलीवरती बलात्कार झाला. तिचे वडील न्यायालयात गेले, 4-5 वर्षापासून न्याय मिळाला नाही. ते जमानतवरती जे गुन्हेगार आहे त्यांना सोडलं. तर त्या वडिलांनी काय केलं, त्या 3-4 गुन्हेगाराला गोळी मारून उडवून टाकलं. ही अशी व्यवस्था होईल ना? आमच्यावरती अन्याय होतो आणि आम्हाला वर्षानुवर्ष जर झटावं लागत असेल, न्याय मिळत नसेल, तर आम्ही न्यायालयाच्या पायऱ्या न पडता आम्ही आमचं न्यायव्यवस्थेच्या विरोधात जाऊ ना. अशी जी प्रवृत्ती आहे ती न्यायव्यवस्थेमध्ये मुळे इथे निर्माण होते आणि हे चुकीची न्यायव्यवस्था या देशामध्ये. याविषयी कोणी पावलं पण उचलत नाही. ही शोकांतिक आहे. आपण आता जसं न्यायव्यवस्थेवरती बोललात, आपण जसं आता आपण बोलताना म्हणालात की स्त्रियांना शस्त्रास्त्रांची परवानगी दिली पाहिजे. कराटेचं प्रशिक्षण एक ठीक आहे, प्रशिक्षण पण आवश्यक आहे त्यांचं संरक्षण करण्यासाठी. परंतु जर शस्त्रास्त्राची परवानगी दिली गेली भविष्यामध्ये तर त्याचा काही प्रमाणात गैरवापर होईल याची शक्यता नाकारता येत नाही. याबद्दल आपण काय सांगू शकाल? शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण देण्यात यावं आणि कसं आहे की प्रशिक्षण देण्यात यावं असं मी बोललेले, त्यांना परवानगी देण्यात यावी किंवा एखादी गन ठेवण्याचीच परवानगी द्यावी असं मी म्हणाली नाही. कारण कसं होतं की होऊ शकतो, गैरवापर होऊ शकतो, आपण नाकारू शकत नाही या गोष्टी. अगदीच. एक आपल्या स्टुडिओमधून प्रश्न आहे, सर आपण विचारा स्टुडिओमध्ये. मॅडम, आपण सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रामध्ये खूप वावरता. मला असं वाटतं की हे सगळे क्षेत्र तुम्ही काबीज केलेले आहे महाराष्ट्रभर हिंडत असताना. धन्यवाद. तर आमचा प्रश्न आहे की तुम्हाला या सगळ्या क्षेत्रांपैकी कुठलं क्षेत्र आहे की ज्याच्यावर तुम्हाला आता काम करायला चांगलं आवडेल? ऍक्च्युली माझं शिक्षण जे आहे
ते इकॉनॉमिक्समध्ये झालेलं, अर्थव्यवस्था जे म्हणतो, कॉमर्स आपण म्हणतो त्यामध्ये झालेलं. तर माझं स्पष्ट इथे मत आहे की आपल्या समाजाला, आपल्या देशाला सामाजिकपेक्षा अर्थव्यवस्थेची जास्त गरज आहे. ज्या वेळेला समाजाचा आर्थिक दर्जा सुधारेल, बेरोजगारी इथनं नष्ट होईल, त्यावेळेला ऑटोमॅटिक सामाजिक सुद्धा डेव्हलपमेंट होईल, सामाजिक सुद्धा विकास होईल. अर्थव्यवस्था स्ट्रॉंग करणं, आर्थिक काम करणं इथे खूप महत्त्वाचं आहे कम्पेअर टू सामाजिक. सामाजिक कारणाची इथे गरज नाही, अर्थकारणाची गरज आहे. आज आपण अर्थव्यवस्था बघितली तर आज आपली विकसनशील अर्थव्यवस्था राहिलेली नाही, शोकांतिक आहे. त्यामुळे आर्थिक बाबीवरती काम करणं